हॅलो फ्रेंड्स, तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कोकण माझी जन्मभूमी। तर आता लवकरच मकर संक्रांत येते आणि त्यासाठी आम्ही इथे बनवतोय तिळाचे लाडू। तर इथे आई आता तिळाचे लाडू बनवते। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे तिळाचे लाडू कशा प्रकारे बनवायचे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे आईने 1 किलो तीळ घेतले आहेत, ते मीडियम फ्लेमवर आता भाजून घेते आणि व्यवस्थित असे ते मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला। तर इथे आता तीळ व्यवस्थित भाजून झालेले आहेत, हलकासा लाल रंग येईपर्यंत तीळ असे भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण इथे आता पाव किलो शेंगदाणे घेतले आहेत आणि ते पण भाजून घेतलेले आहेत आणि आता हे शेंगदाणे आपण क्रश करून घेणार आहोत। अशा प्रकारे थोडेसे शेंगदाणे क्रश करून घ्यायचे आहेत। तर इथे आता आपण 1 किलो तिळासाठी 1 किलो गूळ हा किसून घेतलेला आहे। तर आता हा गूळ वितळण्यासाठी आपण गॅसवर ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम ही मीडियम आहे आणि मेन म्हणजे याच्यामध्ये 1 पेला पाणी ॲड करायचं आहे वितळताना। तर इथे 1 पेला पाणी ॲड केलेला आहे आणि हा गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत असं थोड्या वेळाने आपण ढवळत राहणार आहोत। तर इथे आता आपला पाक रेडी आहे। तर आता या पाकामध्ये आपण जे भाजलेले शेंगदाणे होते जे क्रश करून घेतलेले ते आता टाकले आहोत आणि नंतर आपण यात टाकणार आहोत तीळ। तर आता हे दोन्ही या पाकात टाकून आपण सगळं एकजीव करून घेणार आहोत आणि लाडू वळायला घेणार आहोत। तर आता व्यवस्थित असं एकजीव करून झालेलं आहे आणि ते आता एका भांड्यात आपण प्लेटमध्ये घेणार आहोत आणि पटापट असे लाडू वळून घेणार आहोत, कारण हे गरम गरम असतानाच लाडू वळले पाहिजेत। त्यामुळे जरा सावधगिरी पण बाळगा, कारण हात जरा चटका लागण्याची शक्यता असते। थोडंसं हाताला इथे आता पाणी लावून घेत आहेत आणि आता हे आपण लाडू वळायला सुरुवात केलेली आहे। तर इथे आता आपले मकर संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू रेडी आहेत। तर बाजारातून न आणता अशा प्रकारे तिळाचे लाडू घरी बनवा आणि कमेंटद्वारे पण कळवा कशा प्रकारे झाले आहेत ते। आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड फॅमिलीपर्यंत शेअर करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत बाय।